नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले होते. मात्र दिलेल्या मुदतीपर्यंत राज्यातील 2,47,00,000 महिलांपैकी 1,80,00,000 महिलांनी ई-केवायसी केली, तर तब्बल 67,00,000 महिलांनी ई-केवायसी न केल्यामुळे अखेर त्या आता लाडकी बहिणीच्या लाभापासून कायमच्या वंचित राहणार आहेत. अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणाऱ्या एकाला 10 वर्षाची शिक्षा व 1,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा निकाल बडवाणीच्या न्यायालयाने दिला आहे. शहादा तालुक्यातील टेंभातसा येथील कुणाल शिवदास पाटील यांच्या शेतातून कंट्रोलर चोरीला गेले आहे. चोरट्याने 2,70,360 रुपये किमतीचे मोटार पंपाचे कंट्रोलर लांबविले. तसेच 2 सोलार प्लेटचे नुकसान करण्यात आले. याबाबत कुणाल शिवदास पाटील यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथील जगतापवाडीजवळील उड्डाणपुलाच्या खाली मिरची पथारीजवळ 2 युवतींना पाहून एकाने अश्लील हातवारे केले. तसेच काने अंगातील कपडे काढून अर्धनग्न होत इशारा करू लागल्याने म्हणून युवतींनी आरडाओरड केली. परिसरात काम करणाऱ्या महिलांनी येऊन संदीप रामा चौरे वय 46 यास पकडून हाताबुक्यांनी मारहाण केली. संदीप चौरे हा युवतींना लज्जा होईल असे करताना मिळून आला. याबाबत युवतीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप रामा चौरे राहणार वाघोदा तालुका नंदुरबार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित यांच्या विरोधात दाखल असलेला अविश्वास प्रस्ताव गणपूर्ती न झाल्याने बारगळला आहे. त्यामुळे आयोजित केलेली विशेष सभा तहकूब करण्यात आली. सभापती बकाराम गावित यांच्यावर दुसऱ्यांदा दाखल अविश्वास प्रस्ताव अयशस्वी झाला. नवापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 सदस्य संख्येपैकी 17 सदस्य निवडून आले तर 1 जागा रिक्त आहे. सभापती बकाराम गावित यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर सदस्य नवलसिंग सिंगा गावित यांच्या निधनामुळे सदस्य संख्या कमी झाली. त्यामुळे 13 सदस्यांनी दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर ऑनलाईन पैसे पाठवणंही मिळाल्याचा मेसेज नसल्याने शिवीगाळ करीत एकाकडून 5,000ची रोकड हिसकावून घेतल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तळोदा तालुक्यात महावितरणकडून रात्री 8:30 ते पहाटे 4:30 अशी वीज पुरवठ्याची वेळ आहे. परंतु परिसरात बिबट्यासह अन्य प्राण्यांचा वावर वाढलेला आहे. म्हणून महावितरणने रात्री वीज पुरवठ्याऐवजी दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी भारतीय किसान संघाने केली आहे. याबाबत तळोदा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. 2026 मध्ये राज्यसभेच्या तब्बल 72 जागा रिक्त होणार आहेत. या निवडणुकांचा थेट परिणाम केंद्रातील राजकारणावर, सत्ताधारी एनडीएची ताकद आणि विरोधकांची रणनीती यावर होणार आहे. सध्या राज्यांच्या विधानसभांची स्थिती पाहता भाजप आणि एनडीएची राज्यसभेतील संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे, तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या अडचणी वाढू शकतात. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना इस्रायल देशामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त मंगेश वाघ यांनी कळविले आहे. नंदुरबार शहरातील निळकंठ नगरात राहणारे सुदाम सुखलाल सोनवणे यांच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्याने घरातून 15,000ची रोकड व 5,600 रुपये किमतीचे चांदीची देवाची मूर्ती, माळ असे एकूण 20,600 रुपयांचा एवज लांबिला आहे. याबाबत सुदाम सुखलाल सोनवणे यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस करीत आहेत. मुंबईच्या भांडूप पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री 10च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. दिवसभराचे काम संपून घराकडे जाणाऱ्या प्रवाशांवर इलेक्ट्रिक बस काळासारखी धावून आली. बस रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडले. या भीषण अपघातात 4घांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत.
नंदुरबार येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय नंदुरबार आणि युवक मित्र परिवार कोठली तालुका शहादा यांच्या विद्यमाने जिल्हाभरातील 20पेक्षा अधिक शाळांमध्ये 2000 विद्यार्थ्यांनी बालविवाह न करण्याची सामूहिक शपथ घेतली. तसेच वीर बालदिवस साजरा करून बालविवाह मुक्त भारत अभियानात सहभाग नोंदविला. महिला व बालविकास आयुक्तालय पुणेमार्फत राज्यातील शाळांमध्ये विविध संस्थांमध्ये बालविवाह मुक्त भारत कार्यक्रम घेण्यात येत आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी यांनी नर्मदा खोऱ्यातील अतिदुर्गम पाड्यांचा बोटने प्रवास केला. प्रत्यक्ष नर्मदा पात्रातून नौकाविहार करून बुडीत क्षेत्रातील गावांमध्ये जाऊन खासदार गोवाल पाडवींनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच दुर्गम भागातील पाणी, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी 500 कोटींच्या मेगा प्रकल्पासह रोजगाराचा नवा रोडमॅप तयार करण्याचे संकेत दिले. नंदुरबार येथील भारतीय दलित कोब्रा संघटनेतर्फे 208वा शौर्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करण्यात आले. नंदुरबार शहरात दलित कोब्रा संघटनेच्या वतीने शौर्य दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन म्हणजे सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी पर्वणी आहे. या माध्यमातून ज्ञानार्जनाची संधी उपलब्ध झाली. शेतमजुरीला पर्याय ठरतील अशा यंत्र व अवजारांसह टिश्यू कल्चर केळीतील विविध कंपन्या, ड्रोन प्रात्यक्षिक, झटका मशीन, सूक्ष्म सिंचन, सोलार फार्मिंग अशा तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या प्रदर्शनास शेतकऱ्यांनी भेट देऊन उत्पादकता वाढीसाठी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी केले. नवापूर येथील दी नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित दी ND&MY सार्वजनिक हायस्कूल व शेठ H.J. शाह कनिष्ठ महाविद्यालयात स्व हरिवल्लभदास नारायणदास शाह यांचे सुपुत्र स्व हरीशबाबू उर्फ जापान यांच्या स्मरणार्थ जापान ट्रॉफी इंटर क्लास क्रिकेट स्पर्धा 2025-26 घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडाज्योत प्रज्वलित व क्रीडा ध्वजारोहणाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष शिरीष शहा होते. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.